जिल्हा परिषद भरती त्याचबरोबर इतर सरळ सेवा भरती जी महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे त्या दृष्टिकोनातून आपण व्होकॅब्लरी या घटकासाठी वेगवेगळे प्रश्नपत्रिका एका सिरीजच्या माध्यमातून घेतोय आणि या सिरीजमध्ये आपण तलाठी भरती म्हणजे मागच्या वर्षी 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली त्या तलाठी भरतीमध्ये ज्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या त्यातून कलेक्टेड जी व्होकॅब्लरी आहे जी कलेक्ट केलेली व्होकॅब्लरी आहे इंग्रजी विषयाची म्हणजे त्यामध्ये मग सिनोनिम्स असतील अँटोनिम्स असतील त्याचबरोबर इडियम्स आणि फ्रेजेस असतील प्रोव्हर्ब्स असतील त्यांना कलेक्ट करून आपण या सिरीजमध्ये सोडवून घेतोय आणि तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो की जी व्होकॅब्लरी या पूर्वीच्या परीक्षांमध्ये IBPS म्हणा किंवा TCS म्हणा घेत असतं त्यांनाच बऱ्याच वेळा रिपीट केलं जातं. फरक हाच पडतो की जे ऑप्शन्स असतात ते प्रश्नामध्ये जातात, जे प्रश्न असतात ते ऑप्शन्समध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणूनच आपल्याला ही जे जुने प्रश्न आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे सोडवणं अतिशय गरजेचं आहे आणि या सिरीजमध्ये आपण तलाठी भरतीमध्ये आलेली सर्व व्होकॅब्लरीशी रिलेटेड प्रश्न सोडवून घेत आहोत. ठीक आहे, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही इडियम्स आणि फ्रेजेसची आहे आणि ही 8वी प्रश्नपत्रिका या ठिकाणी इडियम आणि फ्रेजेसशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर आपण वेळ वाया न घालवता या प्रश्नपत्रिकेला सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे, आपल्या समोर हा प्रश्न आहे पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. या ठिकाणी एक प्रोवर्ब दिलेली आहे आणि या प्रोवर्बचं जे अप्रोप्रिएट मीनिंग आहे दिलेल्या ऑप्शन मधून आपल्याला शोधायचं आहे. पाहूया आपण प्रोवर्ब काय दिलेले आहे. द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द एटिंग. प्रोवर्ब काय आहे. द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द एटिंग. ठीक आहे, या ठिकाणी ही प्रोवर्ब आहे. आता आपण पाहूया की ऑप्शन्स कोणकोणते दिलेले आहेत. या ठिकाणी खाली तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत. पुडिंग इज द बेस्ट डेझर्ट वगैरे वगैरे हे प्रश्न आहेत. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. तुम्ही सावकाश ऑप्शन्स वाचून घेऊ शकता. आता ऑप्शन्स वाचल्यानंतर आपल्याला सर्वात आधी ही जी प्रोवर्ब आहे या प्रोवर्बचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच ही जी प्रोवर्ब आहे ती कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरली जाते याचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे किंवा कमीत कमी त्याचा अंदाज तरी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रोवर्ब आहे द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द ईटिंग. या प्रोवर्बचा वापर कोणत्या सिच्युएशन मध्ये केला जातो. जर एखाद्या गोष्टीचा प्रयत्न केल्यानंतर, समजा जर एखाद्या गोष्टीचा प्रयत्न केला गेला किंवा एखादी गोष्ट वापरली गेली किंवा अनुभवली गेली तरच तुम्ही तिच्या गुणवत्तेचा न्याय देऊ शकता किंवा गुणवत्तेचा अंदाज लावू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी या प्रोवर्बचा अर्थ आहे. द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द ईटिंग. म्हणजे काय, जर एखादी गोष्ट वापरली, काय केली, वापरली, ठीक आहे, वापरली किंवा काय केली, अनुभवली 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 तरच आपण काय करू शकतो, तिच्या गुणवत्तेचा, कशाचा, गुणवत्तेचा आपण अंदाज लावू शकतो किंवा तिच्या गुणवत्तेबाबत न्याय देऊ शकतो किंवा त्या गोष्टीबद्दल आपण सांगू शकतो. असा एक साधारण अर्थ या प्रोवर्बचा आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, ऑप्शन पाहून घेऊया. ऑप्शन्स आहेत. पुडिंग इज द बेस्ट डेझर्ट. पुडिंग म्हणजे काय, पुडिंग म्हणजे एक प्रकारची मिठाई आहे. पुडिंग म्हणजे एक प्रकारची मिठाई. डेझर्ट म्हणजे काय, तर मिष्टान्न. डेझर्ट म्हणजे काय, मिष्टान्न. ठीक आहे, म्हणजे या ऑप्शनचा अर्थ काय होतो, पुडिंग इज द बेस्ट डेझर्ट. म्हणजे पुडिंग ही जी मिठाई आहे हे बेस्ट डेझर्ट आहे, असा अर्थ या वाक्याचा होतो. पुढे काय आहे, द प्रिपरेशन ऑफ द पुडिंग. द प्रिपरेशन ऑफ द पुडिंग म्हणजे ती मिठाई बनवण्याची जी प्रोसेस आहे इज मोर इम्पॉर्टंट दॅन इट्स टेस्ट. म्हणजे तिची जी चव आहे त्यापेक्षा तिची जी प्रोसेस आहे ती जास्त महत्वाची आहे. द टेस्ट ऑफ द पुडिंग इज डिटरमाइन्स इट्स क्वालिटी. म्हणजे काय, त्या पुडिंगची जी टेस्ट आहे ती काय करते, क्वालिटी दर्शवते. ठीक आहे, त्या गोष्टीची किंवा त्या पुडिंगची क्वालिटी दर्शवते. द प्रूफ, अ क्लेम ऑर अ थेअरी लाईज इन इट्स प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑर अ रिझल्ट. म्हणजे एखादा पुरावा, एखाद्या गोष्टी संबंधित एखादा पुरावा किंवा आपण काय दावा करतो तो दावा, एखादी थिअरी कशामध्ये असते, तर त्या गोष्टीच्या प्रत्यक्ष वापरामध्ये असते. कशामध्ये असते, प्रत्यक्ष वापरामध्ये असते. आणि असाच काहीसा अर्थ या
प्रोवर्ब मधून आपल्याला निघताना दिसतोय. द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द इटिंग. म्हणजे ती गोष्ट आपण वापरली, अनुभवली किंवा किंवा एखाद्या गोष्टीचा प्रयत्न केला तरच त्या गोष्टीच्या गुणवत्तेचा किंवा त्या संदर्भात आपल्याला सर्व माहिती मिळू शकते. आणि असाच काहीचा अर्थ 4 नंबरच्या ऑप्शनचा सुद्धा आहे. त्यामध्ये सुद्धा काय सांगितलंय तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन महत्वाचं आहे. कोणती गोष्ट समजण्यासाठी किंवा त्याची थेअरी समजण्यासाठी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे ती प्रत्यक्ष वापरणं गरजेचं आहे. म्हणजे या प्रोवर्बचा जो अप्रोप्रिएट अर्थ आहे तो या ऑप्शन मधून निघतोय, ऑप्शन नंबर 4. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय करणार आहोत तर हे जी इडियम्स आहेत किंवा प्रोवर्ब आहेत त्यांना आपण सोडवणार आहोत. त्या प्रोवर्बचा अर्थ पाहणार आहोत. त्याचबरोबर जे 4ही ऑप्शन्स आहेत त्यांना पूर्णपणे अनालिसिस करून उत्तर काढणार आहोत. ठीक आहे, चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इडियम्स मीन्स डिफिकल्टी इन स्पीकिंग बिकॉज ऑफ कफ ऑर थ्रोट. म्हणजे काय? विच ऑफ द फॉलोइंग इडियम्स म्हणजे खाली काय दिलेले आहेत या इडियम्स आहेत. ऑप्शन मध्ये सगळ्या इडियम्स आहेत. ठीक आहे, या 4ही इडियम्स दिलेल्या आहेत आणि ज्या इडियम्स दिलेल्या आहेत त्यापैकी कुणाचा अर्थ असा होतो. कसा होतो? डिफिकल्टी इन स्पीकिंग बिकॉज ऑफ कफ ऑर सोर थ्रोट. म्हणजे काय तर डिफिकल्टी इन स्पीकिंग बोलण्यामध्ये अडथळा, बोलता न येणे. बिकॉज ऑफ कशामुळे तर कफ. कफ म्हणजे काय? खोकला. खोकल्यामुळे, खोकला किंवा सोर थ्रॉट म्हणजे जो आपला जो गळा आहे तो हळवा होतो. बरोबर की नाही? सर्दीमुळे किंवा आजारपणामुळे आपला जो गळा आहे तो हळवा होतो. आपण त्याला हुळहुळे होणे असं सुद्धा म्हणतो. तर खोकल्यामुळे किंवा गळा हळवा झाल्यामुळे जर बोलताना डिफिकल्टी येत असेल तर अशा सिच्युएशन मध्ये खालीलपैकी कोणती इडियम वापरली जाते असा अर्थ या प्रश्नाचा आहे. ठीक आहे, प्रश्न कळाला? ऑप्शन कडे जाऊया. पहिला ऑप्शन आहे पहा, इन द पिंक ऑफ हेल्थ. इन द पिंक ऑफ हेल्थ या इडियमचा काय अर्थ होतो? ही जी इडियम आहे इन द पिंक ऑफ हेल्थ याचा अर्थ काय होतो तर अतिशय चांगले आरोग्य असणे. कसे आरोग्य? अतिशय चांगले आरोग्य असणे. अतिशय चांगले आरोग्य असणे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचे आरोग्य अतिशय चांगले असते किंवा तो तशा परिस्थितीमध्ये असतो त्यावेळेस ही इडियम वापरली जाते. ठीक आहे, दुसरा ऑप्शन आहे अ स्टॉर्म इन टी कप. अ स्टॉर्म इन टी कप म्हणजे काय? चहाच्या कपातील वादळ. कुठले वादळ? चहाच्या कपातील वादळ. चहाच्या कपातील वादळ. ठीक आहे, पुढचा ऑप्शन काय आहे? ऍट इच अदर्स थ्रोट. ऍट इच अदर्स थ्रोट म्हणजे काय? रागात वादविवाद करणे. रागात, रागात वादविवाद करणे. वादविवाद करणे. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा ऑप्शन आहे फ्रॉग इन वन्स थ्रोट. फ्रॉग इन वन्स थ्रोट म्हणजे गळा कोरडा झाल्याने. कसा झाल्याने? कोरडा झाल्याने बोलता न येणे. गळा कोरडा झाल्याने बोलता न येणे. ठीक आहे, बरोबर. या ठिकाणी आपण काय पाहिलं? डिफिकल्टी स्पीकिंग बिकॉज ऑफ कफ ऑर सोर थ्रोट म्हणजे जर आपला गळा खराब झालेला असेल तर आपल्याला बोलता न येणे. आणि असाच अर्थ या ऑप्शनचा निघतोय पहा. गळा कोरडा झाल्याने बोलता न येणे म्हणजे काय? फ्रॉग इन वन्स थ्रोट. मग काय असणार या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न पहा काय आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. हार्ड वर्ड्स ब्रेक नो बोन्स. हार्ड वर्ड ब्रेक नो बोन्स. ठीक आहे, या ठिकाणी खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून पाहून घेऊ शकता. आपण पाहूया या इडियमचा अर्थ काय होतो. हार्ड वर्ड्स ब्रेक नो बोन्स. हार्ड वर्ड्स म्हणजे काय? हार्ड वर्ड्स म्हणजे वाईट शब्द. कसे शब्द? वाईट शब्द. वाईट शब्दांमुळे काय होतं? वाईट शब्दांमुळे वेदना होत नाहीत. काय होत नाहीत? वेदना होत नाहीत. शरीराला वेदना होतात का? तर नाही होत. वाईट शब्दांमुळे वेदना होत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे काय करायचं? त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करावे.
दुर्लक्ष केलेलेच बरे. केलेलेच बरे असा इडियमचा अर्थ आहे. हार्ड वर्ड्स ब्रेक नो बोन्स, म्हणजे वाईट शब्दांमुळे वेदना होत नाहीत, त्यामुळे त्या वाईट शब्दांकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. आपण म्हणतो की नाही, शिव्यांनी काय शरीराला होल पडत नाहीत, छिद्र पडत नाहीत, अशा अर्थाची ही प्रोवर्ब आहे. ठीक आहे. आता पाहूया ऑप्शन. इट इज इझियर टू डू समथिंग ॲज अ टीम दॅन इंडिव्हिज्युअल. इट इज इझियर टू डू समथिंग ॲज अ टीम, म्हणजे एका टीममध्ये राहून किंवा ॲज अ टीम आपण जे काम करतो ते खूप सोपं असतं. कशापेक्षा? दॅन इंडिव्हिज्युअल, म्हणजे आपण वैयक्तिक जे काम करतो त्यापेक्षा टीममध्ये केलेलं नेहमी काय जातं? सोपं जातं. डोंट वेट टू डू समथिंग, म्हणजे काहीतरी करण्यासाठी वेट करू नका. द मोर यू डू समथिंग द बेटर यू विल बिकम ॲट इट. जर एखादं काम तुम्ही जास्त केलं, अनेक वेळा केलं, तर त्यामध्ये तुम्ही काय होता? बेटर होता. हार्श वर्ड्स डू नॉट कॉज फिजिकल पेन अँड शुड बी इग्नोर्ड. हार्श वर्ड्स असतात, म्हणजे जे हार्ड वर्ड असतात, जे वाईट शब्द असतात, डू नॉट कॉज फिजिकल पेन, त्यांच्यामुळे काय फिजिकल पेन होत नाही, शरीराला वेदना होत नाहीत. अँड शुड बी इग्नोर्ड, आणि तुम्ही त्याला काय केलं पाहिजे? टाळलं पाहिजे. ठीक आहे. तर असाच अर्थ या आयडियमचा आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. पुढे जाऊया. टू मेक डक्स अँड ड्रेक्स. टू मेक डक्स अँड ड्रेक्स यासाठी हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. टू मेक डक्स अँड ड्रेक्स या इडियमचा अर्थ काय होतो? तर बेपर्वाईने वागणे. कसा? बेपर्वाईने वागणे. ठीक आहे. आता पाहूया कोणत्या ऑप्शनचा. यामध्ये तसा अर्थ निघतोय टू हँडल कॉशियसली. टू हँडल कॉशियसली म्हणजे कसं? सावधपणे. सावधपणे. कसं? सावधपणे काय? हँडल म्हणजे हाताळणे. एखादी गोष्ट सावधपणे हाताळणे किंवा काळजीपूर्वक हाताळणे. टू हँडल रेकलेसली. टू हँडल रेकलेसली म्हणजे बेपर्वाईने. रेकलेसली म्हणजे काय? बेपर्वाईने. बेपर्वाईने हाताळणे. ठीक आहे. तिसरा ऑप्शन काय आहे? टू अँसर क्रिटिकली. टू अँसर क्रिटिकली, अँसर करणे, उत्तर देणे, पण कसं? गंभीरपणे. गंभीरपणे उत्तरणे. चौथा ऑप्शन आहे टू इन्व्हेस्ट वाईजली, म्हणजे इन्व्हेस्ट करणे. काय करणे? इन्व्हेस्ट करणे, गुंतवणे, परंतु कसं? वाईजली. वाईजली म्हणजे शहाणपणाने. ठीक आहे. ओके. चला, मग काय झालं या प्रश्नाचं उत्तर? बेपर्वाईने वागणे. टू मेक डक्स अँड ड्रेक्स, बेपर्वाईने वागणे. आणि या ठिकाणी ऑप्शन 2 सुद्धा काय म्हणतोय? बेपर्वाईने वागणे. टू हँडल रेकलेसली, ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न पहा. छोटी इडियम आहे अ बिग शॉट. काय आहे? अ बिग शॉट. अ बिग शॉट म्हणजे काय? तर अ बिग शॉट म्हणजे प्रमुख व्यक्ती. ठीक आहे. अप्रमुख व्यक्ती, एखादा प्रमुख व्यक्ती. पहिला ऑप्शन पहा, अन इम्पॉर्टंट पर्सन म्हणजे महत्वाचा माणूस. महत्वाची व्यक्ती. ठीक आहे. दुसरा आहे अ गुड हंटर म्हणजे एक चांगला शिकारी. टॉल पर्सन म्हणजे उंच व्यक्ती. आणि अ बिग सिक्रेट म्हणजे एक मोठं रहस्य. ठीक आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. अ बिग शॉट म्हणजे प्रमुख व्यक्ती आणि अन इम्पॉर्टंट पर्सन म्हणजे महत्वाची व्यक्ती. मग काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन नंबर 1. वन स्वॅलो डझंट मेक अ समर. वन स्वॅलो डझंट मेक अ समर. तर याचा अर्थ काय होतो? की जरी काहीतरी चांगले घडले, एखादी गोष्ट चांगली घडली, बऱ्याचशा गोष्टींमध्ये एखादी गोष्ट जरी चांगली घडली तरी परिस्थिती चांगली होईलच असे नाही. काय? तर परिस्थिती बदलेल असं नाही किंवा परिस्थिती चांगली राहीलच असे नाही. आपण त्यावर विसंबून राहू शकत नाही. समजा अनेक गोष्टी घडतायत आणि त्यामध्ये जर एखादी गोष्ट चांगली घडली तरी आपण असं लगेच समजू नये की परिस्थिती बदललेली आहे. परिस्थिती त्यामुळे एखाद्या गोष्टीमुळे बदलत नसते आणि आपण त्या एकाच चांगल्या गोष्टीवर विसंबून राहू नये, असा अर्थ या इडियमचा होतो. तर पहिला ऑप्शन आहे हार्डेस्ट
ऑफ टेम्परमेंट्स कॅन बी मेटल्ड विथ वॉर्मथ. हार्डेस्ट टेम्परमेंट. हार्डेस्ट टेम्परमेंट म्हणजे काय? तर हार्डेस्ट म्हणजे अतिशय कठीण असा. टेम्परमेंट म्हणजे स्वभाव. एखाद्या व्यक्तीचा जर स्वभाव खूप हार्ड असेल तर तो सुद्धा काय होतो? कॅन बी मेल्टेड विथ वॉर्म. तो सुद्धा मेल्ट होऊ शकतो, पिघळू शकतो. कशामुळे? तर वॉर्मथमुळे, म्हणजे प्रेमळपणामुळे. वॉर्मथ म्हणजे काय? प्रेमळपणा. प्रेमळपणामुळे एखाद्याचा कडक स्वभाव जरी असेल तर तो कमी होऊ शकतो किंवा आपण त्याला पिघळवू शकतो. ठीक आहे. दुसरा ऑप्शन आहे इट इज डिफिकल्ट स्वॅलो वन्स प्राईड अँड सबमिट इन्सल्ट. ठीक आहे. या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे. इट इज डिफिकल्ट स्वॅलो. स्वॅलो म्हणजे काय? तर गिळणे. स्वॅलो म्हणजे काय? गिळणे. एखाद्याचा जो प्राईड आहे, एखाद्या व्यक्तीचा जो प्राईड आहे ते त्याला गिळणं अतिशय अवघड जाऊ शकतो. ठीक आहे. असा याचा अर्थ आहे. तिसरा ऑप्शन आहे इट इज डिफिकल्ट टू स्वॅलो सम डिशेस अंटिल इट्स समर. या ठिकाणी स्वॅलोचा अर्थ होतो गिळणे. तर ठीक आहे. तर डिफिकल्ट टू स्वॅलो, गिळणे अतिशय अवघड आहे. काय अवघड आहे? गिळणे अतिशय अतिशय अवघड आहे. काय? तर डिशेस. डिशेस गिळणे अतिशय अवघड आहे अंटिल इट्स समर, म्हणजे उन्हाळा असेपर्यंत. चौथा ऑप्शन आहे वन फॅक्ट डज नॉट प्रूव्ह समथिंग. वन फॅक्ट डज नॉट प्रूव्ह समथिंग म्हणजे एखादी जी फॅक्ट असते ती प्रूव्ह करू शकत नाही. काय प्रूव्ह करू शकत नाही? ॲज इट मे बी अन एक्सेप्शन टू द रूल. तर ती गोष्ट काय असू शकते? एक्सेप्शन असू शकते, म्हणजे अपवाद असू शकते. काय असू शकते? अपवाद असू शकते. म्हणजे जर बऱ्याचशा गोष्टी घडत असतील आणि त्यामध्ये जर एखादीच गोष्ट वेगळी घडली तर त्या गोष्टीप्रमाणे आपण सर्व गोष्टींना मानू नये. मे बी ती गोष्ट काय असू शकते? अपवाद असू शकते. म्हणजेच काय? जर एखादी गोष्ट बदलली तरी परिस्थिती बदलेल असा होत नाही. ती गोष्ट काय असू शकते? अपवाद असू शकते. म्हणजे या ठिकाणी ही जी प्रोवर्ब आहे हिचा अर्थ या ठिकाणी चौथ्या ऑप्शन मधून आपल्याला दिसतोय. यू कॅन्ट हॅव युअर केक अँड इट इट टू. यू कॅन्ट हॅव युअर केक अँड इट इट टू. ही जी प्रोवर्ब आहे हिचा अर्थ काय होतो? तर आपणास हवे असणाऱ्या सर्वच गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही. आपण कोणत्या गोष्टींचा? हव्या असणाऱ्या. हव्या असणाऱ्या दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही. गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही. ठीक आहे. कोणत्या तरी एका गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. यू कॅन्ट हॅव युअर केक अँड इट इट टू म्हणजे तुम्हाला जर केक आवडत असेल तर तुमच्याकडे केक असेल आणि तुमच्याकडे केक असणं हे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याला खाऊ शकत नाही. कारण तो खाल्ल्याने काय होणार आहे? संपून जाणार आहे. बरोबर की नाही? म्हणजे जर तुम्हाला खाणंही आवडत असेल आणि केक असणं हेही आवडत असेल तर असं होऊ शकत नाही. एकतर तुम्हाला केक जवळ ठेवावा लागेल कारण ती गोष्ट तुम्हाला आवडते, किंवा एकतर तुम्हाला तो केक खावा लागेल कारण ती सुद्धा गोष्ट तुम्हाला आवडते. मग केक जर खाल्ला तर तो तुमच्याकडे असणार नाही, आणि जर तुमच्याकडे केक हवा असेल तर त्याला खाऊन चालणार नाही. म्हणजे कोणत्या तरी एकाच गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता पाहूया ऑप्शन. इट इज इम्पॉसिबल टू हॅव बोथ केक अँड अदर डेझर्ट. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही पण केक आणि डेझर्ट म्हणजे मिठाई, केक आणि मिठाई या दोन्ही गोष्टी असू शकत नाहीत. ठीक आहे. असा अर्थ या वाक्याचा होतोय. इटिंग केक इज लक्झरी फॉर द नॉन डिझर्विंग. म्हणजे ज्यांच्याकडे केक घेण्याची ऐपत नाही त्यांनी जर केक खाल्ला तर ती त्यांच्यासाठी काय होईल? एक लक्झरी होईल. त्यांच्यासाठी ती एक लक्झरियस लाईफ असेल. यू कॅन्ट एन्जॉय बोथ टू डिझायरेबल बट म्युच्युअली इन्क्लुझिव्ह अल्टरनेटिव्ह. यू कॅन्ट एन्जॉय बोथ ऑफ टू डिझायरेबल म्हणजे ज्या दोन गोष्टींची तुम्हाला इच्छा आहे त्या दोघांना तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अल्टरनेटिव्ह तुम्हाला म्युच्युअली अंडरस्टँड करावं लागेल, दोघांमध्ये अंडरस्टँडिंग करावं लागेल, कोणती तरी एक गोष्ट तुम्हाला त्यामध्ये निवडता येऊ शकते. ठीक आहे. यू कॅन हॅव युअर केक अँड इट इट टू इफ यू मॅनेज युअर टाइम वेल. तुमच्याकडे केक ठेवूही शकता आणि त्याला खाऊही शकता जर तुम्ही
वेळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं असेल तर. ठीक आहे, तर यापैकी जी प्रोवर्ब आहे त्या प्रोवर्बशी मिळता जुळता अर्थ ऑप्शन नंबर 3 मधून आपल्याला निघताना दिसतोय. म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता कोणती गोष्ट जर तुम्ही दोघांपैकी एक निवडली तर. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर. बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर म्हणजे काय, तर एकाच प्रकारचे जे व्यक्ती असतात किंवा लोक असतात किंवा समान अभिरुचीचे जे लोक असतात ते एकत्र सापडतात. एकाच प्रकारचे आपण असं लिहूया किंवा एकाच अभिरुचीचे असं लिहूया. एकाच अभिरुचीचे लोक एकत्र सापडतात किंवा असतात. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट. म्हणजे असे लोक ज्यांचे इंटरेस्ट सिमिलर आहेत किंवा सेम काइंड किंवा एक प्रकारचे आहेत. टेंड टू फ्रॉम ग्रुप्स. ते काय करतात, त्यांचा जो कल असतो, टेंड काय त्यांचा कल असतो फॉर्म अ ग्रुप म्हणजे ग्रुप बनवण्याकडे त्यांचा कल असतो, एकत्र राहण्याकडे त्यांचा कल असतो. या ठिकाणी हे आपलं उत्तर असणार आहे. तरी आपण बाकीचे ऑप्शन सुद्धा पाहूया. टू लुक ॲट थिंग्स फ्रॉम अदर पॉइंट ऑफ व्ह्यू. टू लुक ॲट थिंग्स म्हणजे गोष्टींकडे पाहणं. तर कसं पाहणं, अदर्स पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहणं. टू डील विथ अ पर्सन हु इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड म्हणजे एखादा व्यक्ती जो समजण्यासाठी खूप अवघड आहे त्याच्यासोबत डील करणं. पीपल कॅन अराईव्ह ॲट द सेम कन्क्लुजन बाय डिफरंट मीन्स म्हणजे जे लोक असतात ते वेगवेगळ्या प्रकारे एकाच कन्क्लुजनवरती शेवटी येतात. या ठिकाणी असे अर्थ या वाक्यांचे आहेत, परंतु आपला जो ॲप्रोप्रिएट मिनिंग आहे प्रोवर्बचा तो पहिल्याच वाक्यामध्ये आहे. पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट, एकाच इंटरेस्टचे व्यक्ती किंवा एकाच प्रकारचे जे व्यक्ती आहेत ते काय करतात, एकत्र येतात. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे टू हिट द बुल्स आई. टू हिट द बुल्स आई म्हणजे काय, अगदी बरोबर असणे. अगदी बरोबर असणे. अगदी बरोबर असणे. अगदी बरोबर असणे. पहिला ऑप्शन टू बी मिसजज्ड म्हणजे काय, चुकीचा अंदाज लावणे. चुकीचा अंदाज लावणे. चुकीचा अंदाज लावणे. टू बी एक्झॅक्टली करेक्ट. टू बी एक्झॅक्टली करेक्ट म्हणजे काय, अगदी बरोबर. अगदी बरोबर. टू द पॉइंट म्हणजे मुद्द्याला धरून. मुद्द्याला धरून. आणि चौथा आहे टू गेट डिस्ट्रॅक्टेड म्हणजे विचलित होणे. विचलित होणे. ठीक आहे, टू हिट द बुल्स आई म्हणजे अगदी बरोबर असणे. आणि या ठिकाणी दुसरा ऑप्शन पहा तसाच आहे, अगदी बरोबर असणे. टू बी एक्झॅक्टली करेक्ट. मग काय असणार उत्तर, ऑप्शन 2. लेट बायगन्स बी बायगन्स. लेट बायगन्स बी बायगन्स म्हणजे काय, तर पूर्वीचे मतभेद विसरण्याचे ठरवणे. म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो झालं गेलं गंगेला मिळालं. पूर्वीचे मतभेद विसरण्याचे ठरवणे. या ठिकाणी आपण लिहूया पूर्वीचे मतभेद विसरण्याचे ठरवणे. म्हणजे काय, झालं गेलं गंगेला मिळालं. लेट बायगन्स बी बायगन्स. पहिला ऑप्शन पाहूया, टू डिसाइड टू फॉरगेट अबाउट डिसएग्रीमेंट्स ऑर आर्ग्युमेंट्स हॅपन इन द पास्ट. म्हणजे काय डिसाईड करणं, टू फॉरगेट म्हणजे विसरण्याचं डिसाईड करणं. काय विसरणं, डिसएग्रीमेंट म्हणजे जे आपले वादविवाद होते, जे वाद होते, जे भूतकाळामध्ये घडले, मागच्या काही काळामध्ये घडले, ते विसरण्याचे ठरवणे म्हणजे हे असणार आहे उत्तर. बरोबर. बाकीचे ऑप्शन काय आहेत पाहूया. थिंक बिफोर यू ऍक्ट म्हणजे ऍक्शन घ्यायच्या आधी तुम्ही काहीतरी विचार केला पाहिजे. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फ्युचर म्हणजे भविष्यावरती लक्ष दिलं पाहिजे. इफ यू आर डिटरमाइंड इनफ यू विल फाइंड अ वे टू डू एनिथिंग. जर तुम्ही डिटरमाइंड असेल, कॉन्सन्ट्रेट असेल तर तुम्हाला तुमचा रस्ता नक्कीच सापडणार आहे. परंतु आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, पुढे जाऊया. बेटर सेफ दॅन सॉरी. बेटर सेफ
दॅन सॉरी. म्हणजे काय, तर समस्या उद्भवण्याआधी, ज्या समस्या असतात त्या उद्भवण्याआधी आपण काय केलं पाहिजे, उद्भवण्याआधी, समस्या उद्भवण्याच्या आधी काळजी घेणं चांगलं, काळजी घेणं चांगलं. समस्या उद्भवण्याच्या आधीच आपण काळजी घेतली पाहिजे. पहिला ऑप्शन पहा, इट इज प्रेफरेबल टू बी कॉशियस दॅन बी रॅश अँड गेट इन टू ट्रबल. इट इज प्रेफरेबल टू बी कॉशियस म्हणजे काय प्रेफर केलं पाहिजे, तर काळजीपूर्वक राहावं, सावधपणे राहावं. कधी, दॅन बी रॅश अँड गेट इन टू ट्रबल म्हणजे अडचणीत सापडण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे, सावधपणा बाळगला पाहिजे. काय केला पाहिजे, सावधपणा बाळगला पाहिजे अडचणीत सापडण्याच्या आधी. ठीक आहे, असाच अर्थ या ठिकाणी आपल्या या इडियमचा सुद्धा आहे. बाकीचे वाक्य पाहून घेऊया. इट इज बेटर टू ग्रॅब द अपॉर्च्युनिटी दॅन बी सॉरी. म्हणजे आपण काय केली पाहिजे, जी आपली अपॉर्च्युनिटी आहे, आपली संधी आहे, ती दवडण्याच्या आधी ग्रॅब केली पाहिजे. इट इज बेटर टू स्टे ॲट होम इन नाईट अँड बी सेफ. म्हणजे आपण रात्री घरी असलं पाहिजे, जेणेकरून आपण काय असू, सेफ असू. इट इज ऑलवेज बेटर टू बी ऑन अ सेफर साईड वेन एव्हर देर इज अ डिस्प्यूट. म्हणजे ज्यावेळेस भांडणं होतात किंवा काही अडचणी निर्माण होतात, त्यावेळेस आपण सेफर साईडला राहिलं पाहिजे. जी साईड सेफ आहे त्या साईडच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे. ठीक आहे, रॅदर दॅन पुटिंग वन सेल्फ इन ट्रबल. अदरवाईज काय होईल, आपण ट्रबलमध्ये येऊया. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे. इट इज प्रेफरेबल टू बी कॉशियस दॅन बी रॅश अँड गेट इन टू ट्रबल. म्हणजे अडचणीत सापडण्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. ऑप्शन नंबर 1. तर या ठिकाणी पहा, टर्न अ डीफ इयर. टर्न अ डीफ इयर म्हणजे काय, एखाद्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणे, एखाद्याच्या बोलण्याकडे, आपण बोलण्याकडे असं लिहूया, बोलण्याकडे दुर्लक्ष करणे. ठीक आहे, आता ऑप्शन पाहूया. इग्नोर व्हॉट समवन इज सेइंग म्हणजे एखादा काय बोलतोय त्याला इग्नोर करणे किंवा टाळणे, म्हणजे एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे. हे उत्तर असणार आहे आपलं. पुढे पाहूया, स्टक इन डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस विथ नो एस्केप म्हणजे अशा सर्कमस्टन्सेस म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सापडणं किंवा अडकणं जिथे एस्केप नाहीये, म्हणजे पळण्याचा काहीच रस्ता नाही. पोस्टपोन अ प्लॅन म्हणजे आपला जो प्लॅन आहे तो पुढे ढकलणे. अ लाईफ फिल्ड विथ एक्साइटमेंट म्हणजे जी लाईफ आहे ती एक्साइटमेंटने भरलेली असणे, उत्साहाने भरलेली असणे, उत्साह. ठीक आहे, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, इग्नोर व्हॉट समवन इज सेइंग म्हणजे एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे. ठीक आहे, पुढे जाऊया. अ वॉश्ड पॉट नेव्हर बॉइल्स. अ वॉश्ड पॉट नेव्हर बॉइल्स म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट घडण्याची वाट पाहत असाल तर त्यासाठी खूप वेळ लागेल किंवा ती गोष्ट घडणारच नाही. मे बी ती गोष्ट घडणारच नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं पहा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या येण्याची वाट पाहत असता त्यावेळेस तो व्यक्ती येत नाही, बरोबर की नाही, किंवा तो खूप वेळ लावतो, बरोबर की नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट घडण्याची वाट पाहत असाल तर त्यासाठी खूप वेळ लागेल किंवा ती घडणार नाही, असा अर्थ या प्रोव्हर्बचा होतोय. पहिला ऑप्शन पहा, पॉट्स नेव्हर रीच बॉइलिंग टेम्परेचर. जे भांडं आहे ते कधीही बॉइलिंग टेम्परेचरला पोहोचणार नाही किंवा उकळणार नाही. बॉइलिंग वॉटर इव्हॅपोरेट्स क्विकली. जे बॉइलिंग वॉटर आहे म्हणजे जे उकळतं पाणी आहे ती इव्हॅपोरेट क्विकली म्हणजे लवकर काय होतं, इव्हॅपोरेट होऊन जातं, म्हणजे त्याची वाफ होऊन जाते. वॉचिंग पॉट्स इज वेस्ट ऑफ टाइम. वॉचिंग पॉट्स इज वेस्ट ऑफ टाइम म्हणजे त्या भांड्यांकडे पाहणं हे काय आहे, वेळ वाया घालवण्यासारखं आहे. समथिंग वी वेट फॉर इम्पेशंटली सीम्स टू टेक फॉर एव्हर म्हणजे जर आपण इम्पेशंटली एखाद्या गोष्टीची वाट पाहत असू, इम्पेशंटली म्हणजे अधीरतेने एखाद्या गोष्टीची वाट पाहत असू तर त्याला खूप वेळ लागू शकतो किंवा ती गोष्ट कधीही घडणार नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर, या प्रोव्हर्बचा अर्थ ऑप्शन नंबर 4 मधून आपल्याला मिळताना दिसतोय. ऑप्शन नंबर 4. नॉट वर्थ अ हिल ऑफ बीन्स. नॉट वर्थ
अ हिल ऑफ बीन्स म्हणजे काय तर फार मूल्यवान नसणे, फार मूल्यवान नसणे, मूल्यवान नसणे, नसणे फार मूल्यवान नसणे. अ बॅड हार्वेस्ट, अ बॅड हार्वेस्ट म्हणजे काय जी कापणी आहे किंवा जे उत्पन्न आहे ते व्यवस्थित न होणे, शेतीचं उत्पन्न किंवा जी शेतीची कापणी आहे ती व्यवस्थित न होणे. नॉट वर्थ व्हेरी मच म्हणजे खूप मूल्यवान नसणे, नॉट वर्थ व्हेरी मच म्हणजे काय खूप मूल्यवान नसणे. अनसेवरी, अनसेवरी म्हणजे बेचव, अनसेवरी म्हणजे काय बेचव. आणि चौथा आहे सिली जॉब म्हणजे मूर्खपणाचं काम. ठीक आहे. नॉट वर्थ अ हिल ऑफ बीन्स म्हणजे फार मूल्यवान नसणे आणि नॉट वर्थ व्हेरी मच म्हणजे फार मूल्यवान नसणे. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2. अ लेपर्ड कॅनॉट चेंज इट्स स्पॉट, अ लेपर्ड कॅनॉट चेंज इट्स स्पॉट म्हणजे काय तर कोणताही व्यक्ती म्हणजे कुणीही व्यक्ती त्याचा जो मूलभूत गुणधर्म आहे, मूलभूत मूलभूत गुणधर्म आहे तो बदलू शकत नाही, मूलभूत गुणधर्म बदलू शकत नाही. कोणताही व्यक्ती, कोणताही व्यक्ती त्याचा मूलभूत गुणधर्म बदलू शकत नाही, बदलू शकत नाही, बदलू शकत नाही. ठीक आहे. पहिला ऑप्शन अ स्पॉट, पहिला ऑप्शन काय आहे स्पॉट आर अ फॉर्म ऑफ कॅमोफ्लॅग फॉर लेपर्ड्स. तो जो लेपर्ड आहे, तो जो लेपर्ड आहे त्याच्या अंगावरती जे स्पॉट्स आहेत, त्याच्या अंगावरती जे स्पॉट आहेत ते कशामुळे आहेत तर ते आहेत तर त्याला कॅमोफ्लॅज असं म्हटलं गेलेलं आहे. कॅमोफ्लॅज म्हणजे काय तर ती एक क्लुप्ती आहे. काय आहे क्लुप्ती आहे. कशासाठी तर जो शिकारी प्राणी आहे त्याला फसवण्याची ती काय आहे एक क्लुप्ती. ठीक आहे. लेपर्ड कॅन चेंज देअर अपीअरन्स ओव्हर टाइम, जे लेपर्ड्स असतात ते आपला अपीअरन्स आहे, अपीअरन्स म्हणजे काय ते जसे दिसतात. ठीक आहे. तर त्यांच्या दिसण्यामध्ये ते चेंज करू शकतात ओव्हर द टाइम म्हणजे काही काळानंतर ते काय करू शकतात त्यांच्या दिसण्यामध्ये चेंज करू शकतात. पीपल कॅनॉट चेंज देअर इनेट नेचर ऑर कॅरेक्टर, लोक काय करू शकत नाहीत, लोक काय करू शकत नाहीत कॅनॉट चेंज देअर इनेट नेचर, त्यांचा जो आतला स्वभाव आहे, अंतर्गत त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांचं जे कॅरेक्टर आहे ठीक आहे त्याला बदलू शकत नाही, असा अर्थ या वाक्याचा होतो. लेपर्ड्स हॅव युनिक स्पॉट पॅटर्न्स, जे लेपर्ड्स असतात त्यांच्याकडे जे स्पॉट पॅटर्न्स असतात ते युनिक असतात म्हणजे प्रत्येकाकडे ते वेगळे असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी लेपर्ड कॅनॉट चेंज इट्स स्पॉट म्हणजे मूलभूत गुणधर्म कुणीही बदलू शकत नाही. आणि या ठिकाणी ऑप्शन 3 नंबर सुद्धा पहा असाच अर्थाचा आहे. पीपल कॅनॉट चेंज देअर इनेट नेचर ऑर कॅरेक्टर, लोक त्यांचा जो स्वभाव आहे तो बदलू शकत नाही. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3. डोंट हॅव टू मेनी आयरन्स इन द फायर, डोंट हॅव टू मेनी आयरन्स इन द फायर म्हणजे काय तर एकाच वेळी अनेक कामं करण्यापेक्षा कोणत्या तरी एकाच कामावरती लक्ष द्यावे, एकाच कामावरती, एकाच कामावरती, एकाच वेळी अनेक कामं करण्यापेक्षा कोणते तरी एकच काम एका वेळी करा, असा अर्थ या प्रोव्हर्बचा आहे. डोंट हॅव टू मेनी आयरन्स इन द फायर. पहिला ऑप्शन इट इज बेटर टू कॉन्सन्ट्रेट ऑन द थिंग अँड डू इट प्रॉपरली दॅन टू अटेम्प्ट टू मेनी थिंग्स ॲट द सेम टाइम म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींवरती अनेक कामांवरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा लक्ष देण्यापेक्षा काय करावं तर एकाच गोष्टीवरती वन थिंग म्हणजेच एकाच गोष्टीवरती एका वेळी लक्ष द्यावे, हे असणार आहे आपलं अचूक उत्तर. ठीक आहे. बाकीचे जे ऑप्शन आहेत त्यांना पण पटपट पाहून घेऊया. मोस्ट थिंग्स दॅट हॅपन विल बी बेनिफिट समबडी समवेअर समटाइम्स म्हणजे कधीतरी कुठेतरी कोणाला तरी अनेक गोष्टींचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. ज्या काही गोष्टी घडतात त्यांचा फायदा होऊ शकतो. फाईन वर्ड्स आर नो सबस्टिट्यूट फॉर इफेक्टिव्ह ॲक्शन्स सो वन मस्ट डू थिंग्स इफेक्टिव्हली रॅदर दॅन जस्ट स्टेटिंग म्हणजे फक्त चांगलं चांगलं बोलणं हा काही चांगल्या ॲक्शनसाठी किंवा ॲक्शन घेण्यासाठी पर्याय असू शकत नाही. म्हणूनच नुसतं बोलण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे ॲक्शन घेतली पाहिजे.
वेन अ न्यू पर्सन टेक्स ओव्हर अ जॉब, जेव्हा एखादा व्यक्ती कामाला लागतो किंवा नोकरीला लागतो, ही वर्क्स हार्ड इन डिटेल टू सिक्युअर हिज पोझिशन, म्हणजे तो त्याची जी पोझिशन आहे ती सिक्युअर करण्यासाठी चांगलं काम करतो. ठीक आहे, असे अर्थ या वाक्यांचे आहेत, परंतु आपल्यासाठी जो अप्रोप्रिएट मिनिंग आहे तो याच वाक्यामधून निघतोय. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, पुढे जाऊया. नो मॅन इज अन आयलंड. नो मॅन इज अन आयलंड. ठीक आहे, म्हणजे काय, तर सर्व लोक काय आहेत, परस्परावलंबी. परस्परावलंबी, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही पडत असते. सर्व लोक काय आहेत, परस्परावलंबी आहेत. ठीक आहे, पहिला ऑप्शन, पीपल विथ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स ऑलवेज एंड अप टुगेदर, म्हणजे एकाच कॅरेक्टरिस्टिक्सचे, एकाच वैशिष्ट्याचे लोक काय करतात, नेहमी एकत्र असतात. एव्हरीथिंग इज ॲक्सेप्टेबल ॲज लॉंग ॲज द एंडिंग इज फेवरेबल, म्हणजे जर शेवट फेवरेबल असेल, चांगला असेल, तर प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्टेबल असते. अ पर्सन इन डिफिकल्टी विल मेक यूज ऑफ एनी हेल्प ही रिसिव्ज, म्हणजे जो व्यक्ती अडचणीमध्ये असतो तो प्रत्येकाने केलेली जी मदत आहे त्याचा फायदा घेतच असतो. चौथा ऑप्शन, ह्युमन्स आर सोशल बिईंग्स अँड डिपेंडेंट ऑन वन अनदर, म्हणजे जे मानव आहेत, जी माणसं आहेत, हे सोशल बिईंग्स आहेत, सामाजिक प्राणी आहेत, अँड डिपेंडेंट ऑन वन अनदर, आणि एकमेकावरती अवलंबून आहेत. म्हणजेच ही जी प्रोवर्ब आहे नो मॅन इज आयलंड, हिचा अर्थ ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला दिसतोय. माणसं काय आहेत, परस्परावलंबी आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. टू बी टेकन बाय सरप्राईज. टू बी टेकन बाय सरप्राईज म्हणजे काय, एखाद्याला आश्चर्य होणे. काय, तर आश्चर्य होणे. सरप्राईज म्हणजे आश्चर्य, आश्चर्य होणे. अनरफल्ड म्हणजे काय, शांत. अनरफल्ड शांत. त्यानंतर आहे अमेज्ड. अमेज्ड म्हणजे आश्चर्यचकित. अमेज्ड म्हणजे काय, तर आश्चर्यचकित. त्यानंतर आहे इम्पॅसिव्ह. इम्पॅसिव्ह म्हणजे निर्विकार, आपण त्याला म्हणू शकतो, निर्विकार. निर्विकार. इंडिफरंट म्हणजे अनुत्साही. ठीक आहे, तर या ठिकाणी आश्चर्य होणे आणि ऑप्शन नंबर 2 काय, आश्चर्यचकित. ऑप्शन नंबर 2 हे अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19, जॉईन ॲट द हिप. जॉईन ॲट द हिप म्हणजे काय, तर असे लोक जे नेहमी एकत्र असतात. जॉईन ॲट द हिप म्हणजे काय, असे लोक जे एकत्र असतात. असे लोक जे नेहमी एकत्र असतात. ठीक आहे, नेवर बीइंग अपार्ट अँड स्पेंडिंग अ ग्रेट डील ऑफ टाइम टुगेदर. नेवर बीइंग अपार्ट म्हणजे कधीही वेगळे नसणे, अँड स्पेंडिंग अ ग्रेट डील ऑफ टाइम टुगेदर म्हणजे बराच वेळ, चांगला वेळ एकमेकासोबत घालवणे. म्हणजे असे लोक जे नेहमी एकत्र असतात. हे असणार आहे अचूक उत्तर. अ पर्सन ऑर थिंग दॅट बॅलन्स अ सिच्युएशन, असा व्यक्ती किंवा अशी गोष्ट जी काय सिच्युएशनला बॅलन्स करते. अँड इनकन्व्हिनियंट सिच्युएशन म्हणजे काय, त्रासदायक अशी परिस्थिती. नेवर गिव्हिंग अप ऑन समथिंग बिकॉज इट इज डिअर, म्हणजे जर एखादी गोष्ट प्रिय असेल आणि त्या गोष्टीच्या आधारावरती जर आपण सोडून देत असू तर ते योग्य नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जॉईन ॲट द हिप म्हणजे असे लोक जे नेहमी एकत्र असतात. वेन द गोईंग गेट्स टफ, द टफ गेट गोईंग. वेन द गोईंग गेट्स टफ, द टफ गेट गोईंग. ठीक आहे, म्हणजे काय, तर जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा मजबूत लोक कृती करतात. जेव्हा परिस्थिती बिकट होते, काय, परिस्थिती बिकट होते तेव्हा मजबूत लोक काय करतात, तर कृती करतात किंवा कार्य करतात. ठीक आहे, असा अर्थ या प्रोवर्बचा होतो. पहिला ऑप्शन आहे पहा, टफ इंडिव्हिज्युअल्स फाइंड डिफिकल्ट सिच्युएशन चॅलेंजिंग, म्हणजे जे टफ इंडिव्हिज्युअल असतात, जे टफ लोक असतात, जे कणखर लोक असतात, ते काय करतात, जे डिफिकल्ट सिच्युएशन्स असतात म्हणजे जी अवघड परिस्थिती असते त्यांना चॅलेंजिंग अशी वाटते. कशी वाटते, चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक वाटते. आव्हानात्मक वाटते. ठीक आहे, टफ इंडिव्हिज्युअल्स नेवर गिव्ह अप म्हणजे जे कणखर लोक असतात ते
कधीही गिवअप करत नाहीत, सोडून देत नाहीत. तिसरं ऑप्शन आहे वेन कंडिशन्स बिकम डिफिकल्ट, जेव्हा परिस्थिती अवघड येते स्ट्रॉंग पीपल टेक ॲक्शन. म्हणजे जे स्ट्रॉंग पीपल असतात, जे कणखर लोक असतात, ते काय करतात, ॲक्शन घेतात, कृती करतात, कार्य करायला चालू करतात. स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल्स अवॉइड टफ सिच्युएशन्स. आणि जे स्ट्रॉंग पीपल असतात ते काय करतात, अवघड परिस्थिती टाळतात. ठीक आहे, असा अर्थ याचा होतो. परंतु आपला जो ॲप्रोप्रिएट अर्थ आहे तो ऑप्शन नंबर 3 मधून आपल्याला दिसतोय. वेन द गोईंग गेट्स टफ द टफ गेट गोईंग. म्हणजे परिस्थिती बिकट असताना कणखर लोक काय करतात, कृती करतात. वेन द कंडिशन्स बिकम डिफिकल्ट स्ट्रॉंग पीपल टेक ॲक्शन. परिस्थिती अवघड झाली की जे स्ट्रॉंग पीपल आहेत ते काय करतात, ॲक्शन घ्यायला सुरुवात करतात. या ठिकाणी अशा प्रकारे आपण इडियम्स, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स या घटकावरती आधारित आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बनवत असतो. ठीक आहे, आणि हे सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अतिशय फायद्याचे होणार आहेत. यामध्ये आपण प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते इन्क्लूड करत असतो. तर आपल्या चॅनलवरती असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.